नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? चला, आज आपण आपला मॅथचा तास सुरू करत आहोत. काल तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता मी, ॲडिशन बाय कॅरिंग ओव्हर. आपण पाठीमागच्या सत्रामध्ये पाठीमागच्या टर्ममध्ये ॲडिशन पाहिली होती, पण त्याच्यामध्ये कॅरी ओव्हर नव्हता. कॅरी ओव्हर म्हणजे काय रे? ज्यावेळेस आपण युनिट्स किंवा टेन्स एकत्र करतो त्यावेळेस कधीकधी युनिट्स टेन्सपेक्षा जास्त होतं, त्याचं एक टेन बनवतो आपण आणि तो टेनच्या घरात लिहिला जातो, त्याला म्हणायचं कॅरी ओव्हर. आता आपण पाहूया ॲडिशन कॅरी ओव्हर करून कसं करायचं ते. पहिल्यांदा सुरुवातीला मी वाचतो पहा. सलमा हॅज 7 स्ट्रिंग्स ऑफ 10. या ठिकाणी सलमाकडं 10च्या किती स्ट्रिंग्स आहेत? 7 स्ट्रिंग्स. पहा, 1 2 3 4 5 6 7 ह्या 10च्या स्ट्रिंग्स आहेत. अँड 7 सिंगल बीट्स. आणि इथं पहा, सिंगल बीट्स पण दिलेले 7. तुम्ही जर काउंट केले तर ते 7 सिंगल बीट्स आहेत. विच मेक, आता ते किती होतात मग? टोटल बीट्स म्हटलं तर 7 टेन्स आणि हे 7 म्हणजे 77 बीट्स होतात. ते पहा, लक्षात आलं? त्याच्यानंतर खाली पहा, सोनू हॅज, सोनूकडे किती बीट्स आहे पहा. इथं तुम्हाला 10चे किती बीट्स दिसतात? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 10चे 8 बीट्स आहेत. आणि काही सिंगल्स पण आहेत पहा. सिंगल किती बीट्स आहेत? इथं 5 बीट्स आहेत. म्हणजे सोनूकडं टोटल किती आहे? 8 टेन्स आणि 5 सिंगल म्हणजे 85 बीट्स आहेत. आणि सलमाकडं 7 टेन्स आणि 7 सिंगल बीट्स म्हणजे युनिट्स, म्हणजे 7 10 7 म्हणजे 77 बीट्स आहेत टोटल. जर आपण त्या दोघींचे बीट्स एकत्र केले तर किती होतात? पहा बरं, किती होते सांगा. मग आपल्याला काय करावं लागेल? तर 10 एकत्र करावं लागेल. सलमाकडे किती टेन्स आहे? इथं 7. आणि सोनूकडे किती आहे? 8. म्हणजे 7 आणि 8 किती होतात? ते टोटल 15 टेन्स तयार होतील. किती तयार होतील? 15 टेन्स. बरोबर आहे? 15 टेन्स हे पहा, वरचे 7 आणि खालचे 8 तुम्ही काउंट करून पहा, 15 टेन्स होतील. आता हे सिंगल पण काउंट करावं लागतील, आहे की नाही? वरती किती रे सिंगल? हे 7 आणि खाली किती रे? 5. 7 आणि 5 किती होतात? 7 8 9 10 11 12 म्हणजे सिंगल किती बीट्स होतील रे? 12 बीट्स. 12 म्हणजे किती रे? 1 10 आणि 2 सिंगल. आता हे अगोदर टेन्स किती होते रे? 15 टेन्स आणि हा एक टेन्स म्हणजे किती झाले रे? 16 टेन्स झाले. किती तयार झाले? 16 टेन्स. आणि हे 2 सिंगल राहिलेले. या ठिकाणी त्यांनी करून दाखवलेले पहा खाली. हे जे आहेत त्यांनी हा 10 टेन्स तयार केलेला आहे. लक्षात आलं? हे 16 आहेत पहा टोटल. आणि हे 2 शिल्लक राहत आहेत. लक्षात आलं? आता पहा, आपण हे जे 16 आहेत किती झाले होते पहा? 16 टेन्स. आणि किती शिल्लक राहिले होते? 2 बीट शिल्लक राहिले होते, म्हणजे 2 युनिट. लक्षात आलं? लक्षात आलं सगळ्यांच्या? अगोदर किती होते? 7 टेन्स 7 युनिट आणि 8 टेन्स 5 युनिट. बरोबर आहे की नाही? ह्या दोघांची मिळून किती झाले होते? 7 टेन्स आणि 2 शिल्लक राहिले होते. आता 16 टेन्स आहे पहा. 16 टेन्स म्हणजे काय रे? 16 टेन्स आपल्याला माहिती आहे 10 टेन्सचा 100 होतो. म्हणजे हे 16 म्हणजे 10 टेन्स आणि 6 टेन्स मिळून ह्या 16 तयार होतो पहा.
10 टेन्स आणि 6 टेन्स मिळून 16. आता 16 टेन्स आपण असं लिहू शकतो 10 टेन्स आणि 6 टेन्स 16 टेन्स. लक्षात आलं. 10 टेनचा काय होतो रे 100. 10 टेनचा 100. त्याच्यानंतर हे 6 टेन्स आणि शिल्लक राहिलेले 2 युनिट्स. म्हणजे पहा जर आपण 77 घेतले 7 टेन्स आणि 7 युनिट्स त्याच्यामध्ये आपण ॲड केले 8 टेन्स आणि 5 युनिट्स तर येतात 100 6 टेन्स आणि 2 युनिट. लक्षात आलं सगळ्यांच्या. 16 टेन्स म्हणजे किती रे 6 टेन्स आणि 2 युनिट्स म्हणजे 100 6 टेन्स आणि 2 युनिट. लक्षात आलं. आता खाली तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे पहा 12 टेन्स मीन्स काय. 12 टेन्स म्हणजे किती टेन्स रे 12 टेन्स म्हणजे 12 टेन्सच. लक्षात आलं. आता 12 टेन्स कसे लिहायचे ते पाहूया आपण. पहा 12 टेन्स 12 टेन्स म्हणजे किती रे 10 टेन्स आणि 2 टेन्स आहे की नाही. 10 टेन्स आणि 2 टेन्स किती झाले 12 टेन्स. आता हा 10 टेनचा काय होतो रे 100. 10 टेनचा किती होतो 100 आणि हे शिल्लक राहिलेले 2 टेन्स आहे की नाही. हे शिल्लक राहिले 2 टेन्स म्हणजे 12 टेन्स म्हणजे किती 100 आणि 2 टेन्स. 12 टेन्स म्हणजे 12 टेन्स म्हणजे किती 100 अँड 2 टेन्स. लक्षात आलं. तसंच दुसरं आहे पहा 15 टेन्स म्हणजे किती. 15 टेन्स म्हणजे किती रे 15 टेन्स म्हणजे 10 टेन्स आणि 5 टेन्स आहे की नाही. 10 आणि 5 पहा 10 11 12 13 14 15 टेन्स झाले. बरोबर आहे. 15 टेन्स म्हणजे किती 10 टेन्स अधिक 5 टेन्स. हा 10 टेन्सचा किती होतो रे 100 आणि हे 5 टेन्स राहिलेले म्हणजे 15 टेन्स म्हणजे किती रे तर 100 आणि 5 टेन्स. लक्षात आलं. तसंच खाली आणखीन एक आहे पाहूया 17 टेन्स म्हणजे किती किती 100 आणि किती टेन्स. 17 म्हणजे किती रे 10 टेन्स आणि 7 टेन्स. बरोबर आहे. हा 10 टेन्सचा 100 आणि 7 टेन्स. लक्षात आलं. म्हणजे 17 टेन्स म्हणजेच 100 आणि 7 टेन्स. अशा प्रकारे तुम्हाला खालच्या जागा भरायच्या आहेत. लक्षात आलं तुम्हाला. आता इथं पहा आपण भरूया पहिल्यांदा 12 टेन्स म्हणजे 10 टेन्स आणि 2 टेन्स. 10 टेन्स म्हणजे 100 अँड 2 टेन्स. तसंच 15चं पहा 100 आणि 5 टेन्स येतं आहे. 17 टेन्स म्हणजे 10 टेन्स आणि 7 टेन. 10 टेन्सचा 100 आणि 7 टेन राहिलेले शिल्लक. 18 टेन्स 18 टेन्स म्हणजे किती रे 10 प्लस 8. 10 टेन्सचा 100 आणि 8 टेन्स शिल्लक राहिले. लक्षात आलं. आता इथं 21 आहे पहा 21 टेन्स. आता 21 टेन्स म्हणजे किती रे पाहूया. 21 टेन्स म्हणजे किती 21 म्हणजे किती रे 20 टेन्स प्लस 1 टेन. 21 म्हणजे किती 20 आणि 1. 10 टेनचा 100 होतो. मग 20 टेनचं किती होतील रे 200. म्हणजे इथं 200 प्लस 110
21चं काय येईल 200 आणि 110. लक्षात आलं सगळ्यांच्या. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा सोडवायचे आहेत. पाहूया. हे त्याच्या उलट आहे. 102 टेन्स. 100 म्हणजे किती 10 रे? 10 आणि हे 2 10 म्हणजे 10 आणि 2 12 टेन्स. तसंच पुढं 104 टेन्स. 100चे 10 टेन्स आणि 4 टेन्स म्हणजे किती रे? 14 टेन्स. पुढं काय दिलेले? 302 टेन्स. 302 टेन्स. 300 म्हणजे किती टेन्स रे? 30 टेन्स आणि हे 2 टेन्स म्हणजे किती रे? 32 टेन्स. 300चे 30, 100चे 10, 200चे 20 टेन्स, 300चे 30 टेन्स, 400चे 40 टेन्स. इथं 402 टेन्स. 400चे 40 आणि हे 42 टेन्स आणि खाली 500 आणि 9 टेन्स. 500चे 50 आणि 59 टेन्स. अशा प्रकारे ही उदाहरणं सोडवायची आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या. तर आज ही उदाहरणं सोडवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲडिशन बाय कॅरिंग ओव्हर कशा प्रकारे करायचं त्याचं एक उदाहरण घेणार आहोत. पुढं किती रे? 100, 2 टेन्स आणि युनिट्स किती रे? 8 युनिट्स प्लस दोघांचे ॲडिशन 200 इथं 200 प्लस 110 इथं 110 आणि किती युनिट रे? 6 युनिट्स. किती युनिट आहे? 6 युनिट्स. आता त्याची ॲडिशन करायची आहे. काय करायची आहे? ॲडिशन. आता हेच उदाहरण मी तुम्हाला इकडं सोडवून दाखवतो. 128 प्लस 216. 128 प्लस 216. आता याची ॲडिशन करायची आहे की नाही. हे युनिट आहे, हे टेन्स आहे, हे हंड्रेड्स आहे. आता पहिल्यांदा ॲडिशन कुठून करायची? युनिट्स. 8 आणि 6 युनिट 1 2 3 4 5 6 7 8 आणि किती? 6. 1 2 3 4 5 6. टोटल किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे किती झाले रे युनिट? 14 युनिट. हे 2 टेन्स आणि 1 टेन्स 3 टेन्स आणि 100 आणि 200 300 म्हणजे ॲन्सर किती आला 300, 3 टेन्स आणि 14 युनिट्स. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे 14 युनिट्स. आपल्याला माहिती आहे आपण 10 झाले की त्याचा लगेच गठ्ठा बांधतो. आता 14 म्हणजे किती रे? 110 आणि 4. 110 आणि 4. हा 110 आहे. हा 110 आणि 4 म्हणजे इथं कसं होतं? पुन्हा लिहितो 128 216. 8 आणि 6 किती आले होते? 14. 2 आणि 1 3. 1 आणि 2 3. हा 1 काय रे? हा 10 आहे आणि हा 4 काय आहे? युनिट आहे मग हे युनिटचं आहे, हे 10चं आहे, हे 100चं आहे. हा 1 इथं लिहून चालेल का रे? नाही. तर हा 1 हा काय आहे? 10 आहे. मग तो कुठं लिहावा लागेल? इकडच्या याच्यात लिहावा लागेल की 10मध्ये. म्हणजे हा आपण 10 काढून टाकू आणि इकडे लिहू. इथे युनिट किती राहिले? फक्त 4. इथे युनिट किती राहिले? 4. आता 10 मात्र इकडे एक वाढला. इथं 1 2 3 4 म्हणजे इथं जे आहे ते येतील 4.
म्हणजे त्याचा ॲन्सर येईन 300 4 टेन्स आणि 4 म्हणजे 344. अशा प्रकारे ॲडिशन, याला म्हणायचं कॅरी ओव्हर. याला काय म्हणायचं? कॅरी ओव्हर. हा पुढच्या बाजूला ॲड होतो. जर 100 इथं 10 जास्त झाले तर हा एक इकडं ॲड होईल. जेवढे 10 जास्त होतील तिकडं 100मध्ये त्याचं हे रूपांतर होईल. लक्षात आलं? आता आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. त्याच्या खाली उदाहरणे पहा. 152 प्लस 173. पहा, हे युनिट, हे 10 आणि हे 100. पहिल्यांदा कशाची ॲडिशन करायची? युनिटची. 2 आणि 3. 2 आणि 3 किती येतात रे? 5. आता युनिटमध्ये 5 असतात म्हणजे 5 चालतात, कारण 10च्या पुढे गेलं तर तो 10 इकडे करावा लागेल. 10चे करूया. पहा, 7 टेन्स आणि 5 टेन्स. 7 8 9 10 11 12. इथं मात्र 12 टेन्स येतात. लक्षात आलं? किती येतात? 12 टेन्स. आता 12 टेन्स म्हणजे किती? पहा, 12 टेन्स म्हणजे 10 टेन्स आणि 2 टेन्स. 10 टेन्सचा 100 जो होतो तो इकडं जाईल. पहा, यामध्ये इथं. लक्षात आलं? 100मध्ये इथं 2 राहतील फक्त खाली. आणि मग 100 किती होतील? हा एक 100, 2 आणि हे 3 म्हणजे 300 होतील. पहा, हा इथून जाईल म्हणजे 325. हे झालं त्याचं ॲन्सर. सगळ्यांना लक्षात आलं? सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके. मग तुम्हाला मी आता काही उदाहरणं सोडवण्यासाठी पाठवणार आहे. ते उदाहरणं सोडवायची आहेत, समजून घ्यायची आहे, आणि काही अडचण आली तर मला विचारा. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे, चला आपण थांबूया आता.